जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज उत्सव 2024 तालुका फलटण जिल्हा सातारा स्थळ गोकळी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली ही कीर्तन सेवा हरिभक्तपरायण रामायणाचार्य संगीत विशारद महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवीताई महाराज धायगुडे कीर्तन साथीकर्ता ताईंच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी हबप वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थान अकोले धायगुडेवाडी सर्वांना विनंती आहे नवनवीन कीर्तन पाहण्याकरता आत्ताच हरिभक्तपरायण वैष्णवीताई महाराज धायगुडे यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नवीन कीर्तन प्रवचन कीर्तन चाली प्रवचन सेवा कथा याचा आनंद घ्या आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।
नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जली दगडा सहित वया तारिल्या जैशाला धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मणे रामेश्वर भट्ट द्विजा मनी रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरथ वरं पुंडलिकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठं तमानन्द कंदम् परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकारो दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची मंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा Oh
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुकाराम तुकाराम नाम घेता पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग रामेश्वर भट्टांचा आहे आणि या अभंगातून रामेश्वर शास्त्री तुकोबारायांना धन्यता देत आहेत. तुकोबारायांचा पुरुषार्थ सांगणारा हा अभंग आहे आणि तुकोबारायांचं यथार्थ वर्णन करणारा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी विठ्ठला विठ्ठल. यथार्थ वर्णन असं मी का म्हटलं, कारण विरोधकाने विरोधकाचं वर्णन करणं हे रास्त आहे. जर समजा एखाद्या शिष्याने गुरुचं वर्णन केलं तर त्यात एवढं कौतुक वाटत नाही. शिष्य तर नेहमी सांगत असतो की आमचे महाराज तालुक्यात महाराज नाही असा महाराज आमचा, आमच्या गुरुजी सारखा गुरुजी तालुक्यात नाही. म्हणजे शिष्याने गुरुचं वर्णन करणं याच्यामध्ये जास्त नवल नाही, किंवा सासूने जावयाचं वर्णन करणं जास्त कौतुकास्पद नाही. सासू नेहमीच आपल्या जावयाला चांगलंच म्हणत असते, आपल्या मुलीला चांगलंच म्हणत असते, म्हणजे याच्यामध्ये एवढं नवल वाटत नाही. पण जेव्हा एखादा विरोधक विरोधकाचं वर्णन करतो त्यावेळेस मात्र ते वर्णन कौतुकास्पद असतं. आणि म्हणून या अभंगातून रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचं वर्णन करतायत, एक विरोधक विरोधकाचं वर्णन करतायत. म्हणून या अभंगामध्ये तुकोबारायांचं वर्णन हे यथार्थ वर्णन आहे. विठ्ठला विठ्ठल. बघा तुम्ही, ज्या व्यक्तीवरती प्रेम आहे त्या व्यक्तीचं वर्णन आपण करतो, त्याच्यामध्ये दोष असले तरी ते दोष आपल्याला दिसत नाही. पण ज्याच्यावर आपलं प्रेमच नसेल त्याच्यामध्ये किती जरी गुण असतील तरी आपण त्याच्यामध्ये दोषच शोधत राहणार. म्हणजे लक्षात ठेवा, पण प्रेम नसून सुद्धा वैर असून सुद्धा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करणं हे रास्त आहे. रामेश्वर शास्त्री कोण आहेत तर रामेश्वर शास्त्रींचा थोडासा परिचय मी तुम्हाला देईन. एक दशग्रंथी ब्राह्मण, 6 शास्त्र 18 पुराणे 4 वेद ज्यांच्या मुखोद्गत आहेत असे रामेश्वर शास्त्री. आपल्या स्वतःच्या तत्वज्ञानाशिवाय कोणाशीही कॉम्प्रोमाइज न करणारे रामेश्वर शास्त्री. प्रचंड विद्वान, प्रचंड बुद्धिमान, प्रचंड ज्ञानी असणारं असं हे व्यक्तिमत्व आहे. आयुष्यभर तुकोबारायांचा विरोध केला, आयुष्यभर एक कट्टर विरोधक म्हणून ज्यांना आपण पाहतो असे रामेश्वर शास्त्री. पण ज्या वेळेस यांना तुकोबारायांच्या गाथ्याची प्रचिती आली, तुकोबारायांच्या तत्वज्ञानाची प्रचिती आली, तुकोबाराई कोण आहेत हे त्यांना ज्या वेळेस समजलं. बघा, समोरच्या व्यक्तीचा अधिकार जर कळावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान कळो येईल. म्हणून समोरच्या व्यक्तीचा अधिकार कळण्यासाठी सुद्धा आपला तेवढा अधिकार लागतो, आपल्याकडे तेवढा अनुभव लागतो. प्रसूतीच्या वेदना काय असतात हे एखाद्या बाळंत झालेल्या स्त्रीलाच माहित. एखाद्या कुमारिकेला विचारा, तिला कळेल का? नाही, तो अनुभव फक्त तिलाच आहे. बाळंत बाळ किंवा मग तो अंत मृत्यू असतो, तो मृत्यू. आणि हे अनुभवातून गेल्याशिवाय कळत नाही. अगदी त्या पद्धतीने मी तुम्हाला उदाहरण दिलं
संत महात्मे कोण आहेत आणि त्यांचा अधिकार काय हे अनुभव आल्याशिवाय कळत नाही. विठाला आणि अनुभवातून जी गोष्ट सांगितली जाते तीच गोष्ट परिणामकारक ठरते. तुकोबारायांना जे अनुभव आले, संत महात्म्यांना जे अनुभव आले, तेच अनुभव त्यांनी जगाला सांगितले. अनुभव आले अंगा ते हे जगात येत असे. आणि म्हणून या अभंगातून सुद्धा रामेश्वर शास्त्री अनुभव व्यक्त करतात, त्यांना आलेली प्रचिती व्यक्त करतात. प्रचिती 3 प्रकारची असते. एक शास्त्र प्रचिती, दुसरी गुरु प्रचिती आणि तिसरी आत्मप्रचिती. शास्त्र प्रचिती म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून जे अनुभवलं त्याला शास्त्र प्रचिती म्हणायचं. गुरु प्रचिती म्हणजे शास्त्रातलं अनुभव घेऊन आम्हाला सांगणं ही काय गुरु प्रचिती आहे. आणि गुरूंनी जे आपल्याला सांगितलं त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेणं याला म्हणायचं आत्मप्रचिती. विठाला शास्त्र प्रचितीपेक्षा गुरु प्रचिती श्रेष्ठ आहे आणि गुरु प्रचितीपेक्षाही आत्मप्रचिती श्रेष्ठ आहे. आणि या अभंगातून रामेश्वर शास्त्री त्यांना आलेली आत्मप्रचिती सांगतायत. म्हणून रामेश्वर शास्त्री तुकोबारायांना धन्यता देत असताना त्यांचा पुरुषार्थ वर्णन करतायत. लक्षात घ्या काय पुरुषार्थ आहे त्यांचा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. ज्याला आपण कर्तृत्व सुद्धा म्हणू शकतो. बघा ज्या वेळेस एखादा मुलगा, साधा आपल्या घरातलं उदाहरण देतो, मुलगा घरामध्ये कसा पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे. कसा पाहिजे, कर्तृत्ववान पाहिजे, गुणवान पाहिजे. मुलगी घरामध्ये कशी पाहिजे, मुलगी सुद्धा कर्तृत्ववान असते बरं का, मुलगी सुद्धा गुणवान असते. म्हणून आपण मुलांमध्ये आणि मुलीमध्ये कधीच भेदभाव करायचा नाही. तुम्ही मुलावरती जेवढं प्रेम करता तेवढंच प्रेम तुम्ही मुलीवरती निश्चित करा, निश्चित करा बरं का. कारण मुलगा जर का घराचा कळस असेल तर घराचा पाया मुलगी. मुलगा जर का घराचा ध्यास असेल तर मुलगी घराचा श्वास आहे. मुलगा जर का घराचं गीत असेल तर मुलगी घराचं संगीत आहे. मुलगा जर का घराचा दीप असेल तर मुलगी घराची ज्योती आहे. संपूर्ण घराची काळजी घेणारा बाप आहे, पण त्या बापाची सुद्धा काळजी घेणारी जगाच्या पाठीवर लेक आहे. हे तिचं कर्तृत्व आहे. लक्षात घ्या हे तिचं कर्तृत्व आहे. पण अलीकडच्या काळात ते थोडस ढासळलंय. काय मत आहे तुमचं, थोडस बरं का. मी दोन्ही बाजूने बोलते बरं का, मुलींना तुम्ही राग येऊ देऊ नका. मी दोन्ही बाजू तुमच्या समोर मांडते. माझी पहिली बाजू अशी, जर तुम्ही स्वतःला मुलगी समजत असाल, म्हणून पहिल्यांदा सांगितलं राग येऊ देऊ नका. जर तुम्ही स्वतःला मुलगी समजत असाल आणि ती हिंदू धर्मातली समजत असाल तर उद्यापासून तुमच्या हातात बांगडी असेल. हे का सांगते मी, नाही आज नसू द्या, आज नका लपू, उद्यापासून बिनधास्त घाला. हा हे गरजेचं आहे. धर्म टिकवायचा असेल तर त्याची सुरुवात ही स्त्रीपासूनच व्हायला हवी. त्याची सुरुवात ही मुलींपासूनच व्हायला हवी. लक्षात घ्या. जर तुम्ही हिंदू धर्मातली स्वतःला मुलगी समजत असाल ना तर तुमच्या कपाळाला गंध असलाच पाहिजे. हा थोडं माझे शब्द काळजीपूर्वक ऐका. तू म्हणाल बांगडीत कुठं धर्म असतो का, तिथंच धर्म आहे.
लक्षात घ्या, तिथंच खरा धर्म आहे. धर्म टिकवायचा, धर्म उभा करायचा असेल तर ती ताकद फक्त मुलीमध्ये. धर्म टिकवायचा असेल तरी पण ती ताकद फक्त मुलीमध्ये, आणि तो सक्षमपणे पुढे न्यायचा असेल तर ती ताकद सुद्धा तिच्या मध्येच आहे. लक्षात घ्या, बाकी कुणामध्ये नाही. आणि म्हणून तुम्ही तुमचं कर्तृत्व लक्षात घ्या, तुम्ही तुमची जबाबदारी लक्षात घ्या. आज आपण म्हणजे भविष्यामध्ये हिंदू धर्मातल्या सगळ्यात मोठ्या भिंती आहोत. आपण म्हणजे घराची आबरू आहे. लक्षात घ्या, घराची आबरू आहे, आणि ती आबरू आपण जपून ठेवली पाहिजे. 4 दिवसाच्या प्रेमाकरता नाही नाही नाही, ज्या आई बापांनी आयुष्यभर आपल्याला सांभाळलं त्या आई बापांना तुम्ही सोडून 4 दिवसाच्या प्रेमाकरता पळून जाता. अजिबात असं करायचं नाही. लक्षात घ्या, अजिबात. बापाने तुम्हाला काय कमी केलं? काय कमी केलं आईने तुम्हाला? लहानपणापासून तुमचे लाड पुरवले, जे पाहिजे ते दिलं, आणि 2 दिवसाच्या प्रेमाकरता तुम्ही पळून जाता. अजिबात असं करायचं नाही. लक्षात घ्या, अजिबात. आणि जो मुलगा तुमच्या आई बापाची आबरू सांभाळू शकत नाही ना, तो मुलगा तुमच्यावर प्रेमच करू शकत नाही. हे लिहून घ्या. मी सांगेल तुम्हाला, हे आपलं कर्तृत्व सांगते. अरे बाप मुली किती प्रेम करतो. जे बापाने आयुष्यभर मुलीच्या लग्नासाठी पैसा जमवून ठेवला, ज्या बापाला माहिती होतं की माझी मुलगी कधीतरी हे घर सोडून जाणार आहे, बापाने मुलीच्या, कुठल्या बापाला आईला वाटतं की आपल्या मुलीने सुखी राहू नये? प्रत्येक आई बापाला असं वाटतं की आपल्या मुलांचं चांगलंच व्हावं. त्यामुळे आपले निर्णय आपण घेऊ नका. लक्षात घ्या, अजिबात घ्यायचे नाहीत आपले निर्णय. आपण त्यांच्या इतके अनुभव आपल्याला आहेत का? आई वडिलांना वाटतं का आपलं वाईट व्हावं? अजिबात वाटत नाही. त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतः अजिबात घ्यायचे नाही. आणि ज्यांचे जे झाले ना, ज्यांचं आता ते परिणाम भोगतायत त्याचे बरं. आणि जरी तुमचं काही असेल तरी तुमच्या आई वडिलांना तुम्ही तसं बोला. तुम्ही तुमच्या आई वडिलांशी बोला. बाप खर्च करेल, बाप काही करेल, रान घाण ठेवेल, पण तुमचं लग्न थाटातच करून देणार, एवढं लक्षात ठेवा. मला सांगायचंय काय मुलांनो, एखाद्या मुलीला प्रेमात पाडणं हा तुमचा पुरुषार्थ नाही. एखाद्या मुलीची आबरू सांभाळणं हा तुमचा पुरुषार्थ आहे. आजची कीर्तनाची गरज खरी यांना नाही. तुम्ही बरं झालं यांना बसवलं. ते म्हातारी माणसं काही कीर्तन ऐकून सुधरत नाही आणि तमाशा ऐकून बिघडत नाही. कीर्तनाची गरज ह्यांना लक्षात घ्या. आजी काळाची गरज आहे. आपली वारकरी शिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये आपल्या मुलांना आपण संस्कार देण्याचं चांगलं काम करतोय. मी म्हणत नाही की वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आलेला मुलगा किंवा आलेली मुलगी ना, जरी नाही कीर्तनकार झाली समजा, किंवा जरी तिला नाही गायन करायला आलं, तरी ती मुलगी किंवा तो मुलगा वाम मार्गाने कधीच जाणार नाही. ही 100% गॅरंटी मी तुम्हाला देते. ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे, ही अध्यात्माची ताकद आहे. गळ्यामध्ये तुळशीची माळ घालणं, कपाळाला गंध लावणं हा आपला हिंदू धर्म आहे आणि तो धर्म जपा असं संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं. अरे बाबांनो, ह्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, या भारत देशामध्ये आपला जन्म झाला. भरतखंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अरे भाग्यवान आहोत आपण. आणि त्यातली त्यात भारत देशामध्ये इतर राज्यामध्ये जन्माला न येता महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. आपण भाग्यवान आहोत. ज्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, नामदेव महाराज असे संत महात्मे होऊन गेले, अशा महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला. आपण काही कमी भाग्यवान नाही. महाराज सांगतात, पवित्र त्रिगुण पावन प्रदेश, पवित्र त्रिगुण पावन प्रदेश, पावन
पवित्र ते कुळ पावन तो देश, जे ते हरीचे दास जन्म घेती. तुकोबाराय, ज्ञानोबाराय असे महान संत या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले महाराज. त्या काळी त्या लोकांना तुकोबारायांची किंमत नाही कळाली. संत बनणं इतकं सोपं नाही, संतत्व अंगी येणं इतकं सोपं नाही. कोणाला संत म्हणायचं? सोसी जगाचे आघात, जो जगाचा आघात सहन करतो त्याला संत म्हणतात. इतकं सोपं नाही. तुकोबारायांच्या जीवनातला एक प्रसंग मी तुमच्या समोर मांडेल. तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी होतं, त्याचं नाव होतं शिवबा कासार. जिथं तुकोबारायांचं कीर्तन असायचं तिथं तो कीर्तनासाठी जायचा. एवढी भक्ती तुकोबारायांवरती त्याची होती. पण बायकोची विचारायची ताकद नव्हती. नवरा इतक्या दिवस बाहेर जातो पण ती विचारायची ताकद नव्हती तिची की तुम्ही जाता कुठं. हा पूर्वीचा काळ आहे. आता उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकण्याच्या अगोदरच बायकोला विचारावं लागतं जाऊ का, कुठं जायचं हा पुढचा प्रश्न आहे. पण एके दिवशी विचारलं, अहो तुम्ही बाहेर जाता, इतकं दिवस झालं जाता, त्याबद्दल वाद नाही पण काळजी वाटते, नेमकं जाता कुठं. शिवबा कासार बोळे होते. शिवबा कासारांनी सांगितलं, ग मी तुकोबारायांच्या कीर्तनासाठी जातो. ती बाई म्हटली, ज्याला नीट संसार करता आला नाही त्याच्या कीर्तनासाठी तुम्ही जाता. असं म्हटल्या बरोबर शिवबा कासारांनी तिच्या कानाखाली लावली, पुन्हा असं बोलू नकोस. तिने विचार केला, ज्या माझ्या नवऱ्याने मला कधी एका शब्दाने दुखावलं नाही, त्याने आज मला मारला, याला कारणीभूत केवळ आणि केवळ फक्त तुकोबारायत. यांना धडा शिकवलाच पाहिजे. 2 महिने काही बोलली नाही, शांत राहिली. पण 2 महिन्यानंतर ती शिवबा कासारांना म्हटली, अहो जिथं तुकोबारायांचं कीर्तन असतं तिथं तुम्ही जाऊ शकता, पण आम्हाला बाया माणसांना जर कीर्तन ऐकायचं असेल तर आम्ही बाहेर कुठं जाऊ शकत नाही. मग तुम्ही एक करा ना, आपल्या लोहगाव मध्येच तुकोबारायांचं कीर्तन घ्या ना. आपण त्यांना घरी बोलू, त्यांना जेवण घालू, जेवण वाढू, त्यांना स्नान घालू. शिवबा कासार विचार करायला लागले, इतकी बिघडलेल्या डोक्याची बाई पण एवढी सुधारली कशी. जाऊ द्या, उशिरा का होईना पण समजलं. त्यांनाही आनंद झाला. तुकोबारायांचं कीर्तन ठेवलं लोहगाव मध्ये. कीर्तन झाला, जागर झाला, काकड आरती झाली. मी काकड आरती झाल्यानंतर शिवबा कासार तुकोबारायांना घेऊन आपल्या घरी आले स्नान करण्यासाठी. त्यांना चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे. तेव्हा ही बाई म्हटली, अहो साक्षात संत महात्मे आपल्या घरी स्नान करण्यासाठी आले, मग त्यांच्या स्नानासाठी उठणं नसावं. तुकोबाराय त्या ठिकाणी बसलेले आहे स्नानासाठी आणि शिवबा कासार उठणं आणण्यासाठी गेलेला आहे. आणि शिवबा कासार बाहेर गेल्यानंतर या बाईने काय करावं, ते उकळलेलं पाणी माझ्या तुकोबारायांच्या अंगावरती ओतलं. माझ्या तुकोबारायांच्या अंगाचा दाह होऊ लागला आणि तुकोबाराय त्या भगवंताचा दावा करू लागले. जळे माझी काया लागला जळे माझी काया लागला जळे माझी काया जळे माझी काया लागला
म्हणून संत बनणं इतकी सोपी गोष्ट नाही. तुकोबारायांच्या ध्यानामध्ये मनामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंग होते. पांडुरंग ध्यानी पांडुरंगवाणी जागृती स्वप्ने पांडुरंग. तुकोबारायांनी भगवंताचं इतकं नामस्मरण केलं. काही लोक विचारायचे, महाराज तुम्ही कुठं जरी गेला तरी भगवंताचं नामस्मरण करता, अपवित्र ठिकाण असू द्या, स्वच्छ ठिकाण नसू द्या, तरी पण तुम्ही भगवंताचं नामस्मरण करता. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, काय करू, माझी वाचा अनावर झाली. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. आता वाचाच अनावर झाली, माझी वाचा आता मला बंद ठेवताच येत नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. तुकोबारायांनी इतकं चिंतन केलं भगवंताचं, इतकं नामस्मरण केलं महाराज, की त्यांच्याच नावामध्ये ताकद निर्माण झाली. आणि त्यांच्या नावामध्ये ताकद निर्माण झाल्यानंतर भगवंताची भक्ती केल्यानंतर त्यांनी असा काही पुरुषार्थ करून दाखवला. कोणता पुरुषार्थ त्यांनी केला आणि त्यांच्या नावामध्ये काय ताकद आहे, रामेश्वर शास्त्री अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतात. तुकोबारायांच्या नामस्मरणामध्ये यमाला कापर भरतं, यम घाबरतो तुकोबारायांच्या नावाला. जगा काळ खाय आम्ही रामेश्वर शास्त्री तुकोबारायांना देत आहेत. कारण त्यांच्या नावामध्ये तेवढी ताकद आहे, किती पॉवर आहे त्यांच्या नावामध्ये, किती शक्ती, किती सामर्थ्य आहे.
हे रामेश्वर शास्त्री सांगतायत, नाम घेता कापे यम. जो काळ तुम्हा आम्हाला खातो, जो काळ तुम्हा आम्हाला नेतो, तो काळ सुद्धा कुणाला घाबरतो? फक्त तुकोबारायांचं नाव जरी घेतलं तरी तो काळ तुकोबारायांच्या नामाला घाबरतो. लक्षात घ्या, एवढा पुरुषार्थ तुकोबारायांचा आहे. हा, जो काळ तुम्हा आम्हाला मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. बहुसाल म्हणजे गणितच करता येत नाही. कोणत्याही कंपनीचा मोबाईल घ्या आणि गणित करा, जमणारच नाही. मोबाईल हँग होऊन जाईल. म्हणजे बहुसाल एवढ्यापर्यंत आपल्याला यमाची शिक्षा भोगावी लागते. पण महाराज तुकोबारायांच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की तो काळ सुद्धा घाबरून निघून जातो. तुका म्हणे काळ हणा तोंडावरी. काळाला सुद्धा पळवून लावता आलं पाहिजे, तुकोबाराय म्हणतात. तू म्हणाल कसं काय पळवून लावायचं? मी तुम्हाला एक छोटासा दृष्टांत सांगते. यमाला कसं पळवून लावायचं? एक जावई असतो आणि तो जावई अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास या महिन्यामध्ये जेवणाच्या निमित्ताने सासरवाडीला येतो. आल्यानंतर सासरवाडीची माणसं त्याला मिष्टान्न भोजन करतात. दुसऱ्या दिवशी पूर्ण ड्रेस करतात, पोशाख करतात. आता दुसऱ्या दिवशी त्यांनी घरी जायचं का नाही, तो तिथंच थांबला 6 महिने. ते सासऱ्याने विचार केला, ही घरी कस काय जायना? ते सासऱ्याने विचारलं, जावई बापू, अहो घरची लोक तुमची काळजी करत असतील ना, तुम्हाला घरी जायचं की नाही? तो म्हटला, मामा तुम्हाला जर लयच घरच्यांची काळजी वाटत असेल तर आपण त्यांना तिकडे बोलवून घेऊ. आता मात्रीने विचार केला, हा काय इतका सहजासहजी जाईल असं वाटत नाही, मग याला काहीतरी आयडिया केली पाहिजे. मग त्या म्हाताऱ्याने आपल्या म्हातारीला बोलवलं, सांगितलं, हे बघ काहीतरी आयडिया करावी लागेल, युक्ती करावी लागेल. म्हटले मग काय करायचं? म्हाताऱ्याने सांगितलं, हे बघ आपण ती गजन संध्याकाळी जेवायला बसलो, म्हणजे तू मी आणि आपले जावई बापू, आणि ती गजन जेवायला बसल्यानंतर मी तुला काही जरी बोललो तरी तू मला उलट बोलायचं, आणि मी का तुला मारायला धावलो की तू लाईट विझवून बाहेर पळून जायचं. अशा आयडिया झाल्या. तर थोडस तुम्हाला कळलं असेल. संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाल्यानंतर ती गजन बसले जेवाय. म्हाताऱ्याला म्हटलं, का ग भाजीत मीठ टाकलं नाही, भाजी आळणी झाली. म्हातारी म्हटले, गुपचूप जेवा, म्हातारपणीला एक चव बघत जाऊ नये. म्हातारा म्हणलं, मला माघारी बोलती. लगेच काट्या नाही बाहेर गेलं. तेवढ्यात म्हातारी लाईट विझून बाहेर पळून गेली. म्हातारा अंधारामध्ये आलं, जावायचीच हात पे धरून माराय सुरुवात. अहो मामा मला मारू नका की, मामा मारू नका की. जावई बापू तुम्ही नवरा बायकोच्या भांडणात बोलू नका. अहो पण मी तुमचा जावई आहे, बायको नाही. म्हातारा म्हणलं, जावई नाही, जावयाचा बाप जरी आला तरी मी आता म्हातारीला सोडणार नाही. ते गेलं, ते आतापर्यंत आलंच नाही. तू का म्हणे काळ हणा तोंडावरी. काळाला सुद्धा असं पळवून लावता आलं पाहिजे. आणि काळाला पळवून लावायचं असेल तर तुकोबारायांचं नामस्मरण घ्या. कारण जे वारकरी आहेत याचा अर्थ असं नाही की तुम्ही मरणारच नाही, नाहीतर तुम्ही तुकाराम महाराजांचं नाव घ्या चालन काळ पळून जाईल आणि तुम्ही असंच राहिला असं तुम्ही समजू नका बरं का. वारकऱ्याला देवदूत नेण्यासाठी येतील, पण नास्तिकाला यमदूत नेण्यासाठी येतात. यम पळून जावा असं वाटत असेल तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि म्हणून त्या तुकोबारायांना रामेश्वर शास्त्री धन्यता देतात अभंगाच्या 2य चरणात. धन्य तुकोबा
तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. हा पुरुषार्थ केल्यामुळे धन्य देतात रामेश्वर शास्त्री. त्यांना हे अनुभवलंय. रामेश्वर शास्त्रीने स्वतः पाहिलंय. महाराज ज्या वेळेस पांडुरंगाने स्वप्नामध्ये येऊन दृष्टांत दिला, नामदेव स्वप्न माझी केले जागे, सवे पांडुरंगे येऊनिया, करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलू नये. सांगितलं स्वप्नामध्ये येऊन तुम्ही जगाचा उद्धार करा, तुम्ही अवतार घ्या. आणि म्हणून नामदेव महाराजांनी अवतार घेतला. सांगितलं होतं नामदेव महाराजांचं जे राहिलेलं कवित्व होतं, अभंग होतं, ते तुम्ही पूर्ण करा. पण गाथा लिहून ते शतकोटीचे अभंग पूर्ण केले, ज्याला आपण पंचम वेद असं म्हणतो जगभरामध्ये. आणि तुकोबारायांनी कलियुगामध्ये अवतार घेऊन तुकोबारायांनी त्या ठिकाणी कवित्व केलं. जे वेद होते, जे शास्त्र होतं, जे संस्कृत मध्ये श्लोक होते, ते तुकोबारायांनी मराठी भाषेमध्ये कवित्व केलं त्याचं, जेणेकरून लोकांना ते समजायला लागलं. समाजाचा उद्धार व्हायला लागला, लोकांचा उद्धार व्हायला लागला. पण काही पंडितांना ते पाहवलं नाही. आणि रामेश्वर शास्त्रींनी त्या ठिकाणी तुकोबारायांच्या गाथा वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवले. आणि ते परत तुकोबारायांना सापडू नये म्हणून त्याला दगड बांधला होता. पण लक्षात घ्या, ती दगड सुद्धा तरली. का बरं? कारण त्या दगडाने कुणाला धरलं होतं? तुकोबारायांच्या गाथ्याला धरलं होतं. जर तुकोबारायांच्या गाथ्याला धरल्यानंतर दगडाचा उद्धार होत असेल तर माणसाचा का नाही होणार? म्हणून महाराज तुकोबारायांची गाथा वाचली पाहिजे. आणि मग गाथा बुडवली. तुकोबारायांना एवढं दुःख झालं, तुकोबारायांनी 13 दिवसाचं उपोषण केलं. तुकोबाराय तिथंच बसून राहिले. 13 दिवस अन्नाचं कण नाही, पाण्याचा थेंब घेतला नाही. पण 13 दिवसांनी भगवंताने आदेश दिला इंद्रायणी मातेला. आणि इंद्रायणी मातेने स्वतः त्या गाथा वह्या तुकोबारायांना दिल्या महाराज. आणि त्या गाथा वह्या तुकोबारायांना मिळाल्या. जसं लाह्या पाण्यावरती तरंगतात त्या पद्धतीने ती गाथा पाण्यावरती तरंगायला लागली. हा आणखी तुकोबारायांचा पुरुषार्थ आहे. म्हणून महाराज सांगतात, जली दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या, हा पुरुषार्थ आहे. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. रामेश्वर शास्त्री तुकोबारायांचे कट्टर विरोधक आहेत. पण जेव्हा तुकोबारायांच्या गाथेची तत्वज्ञानांची आणि तुकोबारायांचं महत्व त्यांना कळालं, अधिकार कळाला, सामर्थ्य कळालं ना, त्यावेळेस रामेश्वर शास्त्री सुद्धा म्हणतात की मी भाग्यवान आहे, माझ्या काळामध्ये मी तुकोबारायांना पाहिलं. बघा, काही जुनी लोक जे असतात ना, ते म्हणतात की अरे आम्ही लोकमान्य टिळकांना पाहिलं होतं. अभिमानाने सांगतात आम्ही महात्मा गांधीजींना पाहिलं होतं, आम्ही इंदिरा गांधींना पाहिलं होतं. अगदी त्याच पद्धतीने रामेश्वर शास्त्री सांगतात मी भाग्यवान आहे, मी तुकोबारायांना पाहिलं. धन्य म्हणविन इहलो किलो भाग्या मी तुका देखलिया, भाग्या मी तुका देखलिया. मी भाग्यवान आहे, मी धन्य आहे की तुकोबारायांना पाहिलं. पुरुषार्थ तुकोबारायांचा असल्यामुळे रामेश्वर शास्त्री सांगतात तुका विष्णू नाही तुझ्या अभंगाच्या शेवटच्या मने रामेश्वर
मृदंगाच्या माध्यमातून आणि आता सगळ्यांच्या मध्ये तुकोबाराय आनंदाने राहत आहेत। संताजी महाराज तुकोबारायांच्या बरोबर आहेत, रामेश्वर शास्त्री तुकोबारायांच्या बरोबर आहेत, सर्व भक्त मंडळी तुकोबारायांच्या बरोबर आहेत। सगळ्या भक्त मंडळीमध्ये तुकोबाराय आनंदाने परमार्थ करत आहेत। परंतु आता मात्र तुकोबारायांना वाटलं की जाणवलं आता मला गेलं पाहिजे, वैकुंठाला गेलं पाहिजे। वैकुंठाला जाण्याची आस लागली, भगवंताने प्रत्यक्ष प्रगट होण्याची आस अंतकरणामध्ये निर्माण झाली। भामचंद्रावरती जायचे, भंडाऱ्यावरती जायचे, घोरड्यावरती जायचे आणि तिथं भगवान परमात्म्याचा सगुण साक्षात्कार तुकोबारायांना झाला। बालवेश घेऊन श्रीहरी भेटला। बालवेशात परमात्मा भेटलाच होता, पण आता पक्की जाणीव झाली होती की हाच परमात्मा मला घेण्याकरता येणार आहे। म्हणून आता तुकोबाराय कीर्तन करू लागले। तुकोबारायांचे निर्याण प्रसंगाचे अभंग सगळे बघून घ्या वैकुंठाला जाताना। पण सगळ्यात अगोदर तुकोबारायांनी कीर्तन करायला सुरुवात केली आणि कीर्तन करत असताना अनेक साधू संत तुकोबारायांना दिसू लागले। संताजी त्या ठिकाणी महाराज सोबत होते। सनकादिक संत तुकोबारायांच्या डोळ्याला दिसू लागले आणि तुकोबारायांना जाणवलं की हे सनकादिक देवाच्या सानिध्यामध्ये राहतात। म्हणून तुकोबारायांनी त्या सनकादिकांकडे पाहून त्यांची विनंती करायला सुरुवात केली। तुम्ही सनकादिक संत, संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार। अशी अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील। तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत आहात, तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपाळू आहात, तुम्ही उदार आहात, तुम्ही माझा एवढा निरोप भगवंत माझी सांगा काकुलती अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू। तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षील। जर तुम्ही माझा निरोप त्या देवाला सांगितला तर देव माझी उपेक्षा करणार नाही। त्यामुळे भगवंतापर्यंत मला पोहोचायचंय, भगवंताला माझा निरोप सांगा। आणि सनकादिकाच्या हातून भगवंतापर्यंत निरोप पोहोचला। निरोप पोहोचल्यानंतर भगवान परमात्मा तुकोबारायांना घेण्यासाठी आले महाराज। आणि तुकोबारायांनी ते पाहिलं की माझा भगवान मला घेण्याकरता आलेला आहे, आता मला गेलं पाहिजे, आता मला वैकुंठाला जायचंय। ओढ लागली वैकुंठाला जाण्याची। डोळे भरून भगवंताला पाहिलं, फार समाधान वाटलं। देवा माझ्या जीवनाचं सार्थक झालं रे, माझं जीवन सगळं सार्थकी लागलं। तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया। माझं जीवन सार्थकी लागलं देवा, आता तू प्रत्यक्ष मला घेण्याकरता आलाच आहेस, तर आता मी तुझ्या सोबत आलं पाहिजे, मी आता वैकुंठाला गेलं पाहिजे। आणि मग तुकोबारायांनी त्या ठिकाणी कीर्तन करायला सुरुवात केली। पण ती अगोदर सप्ताह सुरू केला, रोज कीर्तन व्हायला लागली। आणि त्या कीर्तनामध्ये
तुकोबारायांना उन्माद, भक्तीचा उन्माद त्या ठिकाणी निर्माण झाला. तुकोबारायांच्या डोळ्यासमोर सर्व संत महात्मे दिसू लागले, देव दिसू लागले, भगवान शंकर दिसू लागले, सनकादिक संत दिसू लागले. असे मोठे मोठे मंडळी, श्रेष्ठ श्रेष्ठ मंडळी त्या ठिकाणी तुकोबारायांच्या समोर बसलेल्या आहेत. भक्तीचा उन्माद झाला आणि त्या ठिकाणी तुकोबाराय बोलू लागले. घोटविन लाड ब्रह्मादिका हती, मुक्त आत्मस्थिती सांडविना, ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी. बघा, तुकोबारायांच्या मुखातून असे शब्द बाहेर पडायला लागले, असे अभंग तुकोबारायांच्या अंतकरणातून प्रगट व्हायला लागले. आणि त्या ठिकाणी महाराज भगवान परमात्म्याचं रूप पाहिल्यानंतर तुकोबारायांनी त्यांना डोळे भरून पाहिलं आणि तुकोबारायांनी सांगितलं, तो माझा भगवान परमात्मा नेमका कसा आहे त्याचं वर्णन करून सांगतायत. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविजस लोकप्रिया, रविजस लोकप्रिया कस्तुरी मळवट, कंगनाची उटी कस्तुरी मळवट, कंगनाची उटी, रविजस लोकप्रिया, रविजस लोकप्रिया कस्तुरी मळवट, भगवान परमात्म्याचं स्वरूप डोळे भरून पाहिलं. भगवान परमात्मा त्या ठिकाणी तुकोबारायांसमोर दिव्य स्वरूप धारण करून उभ्यात आणि तुकोबारायांना पुन्हा पुन्हा खुणावतायत. तुकोबाराय, चला लवकर, उशीर होतोय खूप, यायचं नाही का तुम्हाला? ओ तुकोबाराय, तुम्हाला घेण्यासाठी आलो, चला लवकर. तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या चरणाकडे पाहतायत. सावळ सुकुमार असा असणारा भगवान परमात्मा करदळीच्या गाभ्यास प्रमाणे ज्या भगवंताचे चरण आहेत, असे समान पाय ठेवून त्या ठिकाणी भगवान परमात्मा उभा आहे. पिवळा पितांबर भगवंताने धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे, त्याचं उदर त्रिवलेने युक्त आहे, त्याची नाभी अतिशय सखोल आहे, वक्षस्थळ असं विस्तीर्ण आहे, छातीवर ब्राह्मणाने मारलेल्या पायाचे ठसे वत्सलांचन शोभून दिसत आहे, त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे, कंठामध्ये कौस्तुभमणी धारण केलेला आहे, त्याचे जे गाल आहेत कपोल, त्याला कपोल म्हणतात, ते अतिशय सुंदर आहेत, त्याचे भुवया धनुष्याकृती आहेत, त्याचे डोळे कमळाप्रमाणे आनंदमय आहेत, त्याच्या मस्तकावरती सोनेरी रंगाचे कुरळे कुरळे केस आहेत आणि त्याला मस्तकावरती शिवलिंग धारण केलेले आहे, त्याच्यावरती मोर मुकुट धारण केलेला आहे, कुरुंदाच्या फुलाप्रमाणे ओठ लाल ओठ आहेत आणि भक्ताकडे पाहून स्मित हास्य करतोय, कमरेवरती 2 हात ठेवलेले आहेत आणि भक्ताची वाट पाहतोय. अरे भक्ता, अरे मी तुला घेण्यासाठी आलो रे, लवकरात लवकर माझ्या बरोबर चल. हे ध्यान प्रत्यक्ष तुकोबारायांच्या समोर प्रगट आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तर कटावरी ठेवून या. तुकोबारायांनी तो अनुभव व्यक्त केलेला आहे. कधीतरी भगवान परमात्म्याचं ध्यान अशा पद्धतीने करत जा. आपण जर ध्यानच करत नसेल तर आपण काय करतो मग? आपण जर ध्यानच करत नसेल ना
तर लोकांसमोर फक्त आपण दिखावा करतोय असं समजायचं. जर भगवंताच्या जवळ तुम्हाला जाता येत नसेल, भगवंताशी तुम्हाला बोलता येत नसेल, त्याचं स्मरण करता येत नसेल, तर तुम्ही काय करता? तुम्ही कोणत्याच योग्यतेचे नाही. असं भगवंताचं ध्यान तुकोबाराय करतायत आणि तुकोबारायच्या मुखातून शब्द बाहेर पडतायत. तुकोबाराय भक्तीचा उन्हास झाल्यानंतर भगवंताच्या दिशेने निघालेले, त्यांच्या मस्तीमध्ये मस्त आहेत ते, भगवंताच्या दिशेने निघालेले. देव त्यांना बोलावतो आणि तुकोबाराय या सगळ्या समाजाला सांगतायत, सांगत असतो तुम्ही ऐकावे कानी, आपुले नाचणी नाचू नका. समाजाला उद्बोधन करतायत, त्यांच्या मुखातून आपोआप शब्द बाहेर पडताय आणि भगवान परमात्माच्या दिशेने ते चालले. भगवान परमात्म्यापर्यंत त्यांना यायचंय. आता वैकुंठाला जाण्याची तयारी त्यांची चाललेली आणि आता स्मशानाच्या दिशेने चाललेलं. त्या ठिकाणचं जे वैकुंठ गमनाचं जे मंदिर आहे ना, ते स्मशानच आहे. थोडस भिंतीच्या पलीकडे बघा, स्मशानातच तुम्हाला दिसेल. तुकोबारायच्या दिशेने चाललेलं आहे आणि जात असताना मोठा सुसाट्याचा वारा सुटलेला आहे. धूळ उडायला लागली. एवढा भयंकर तो वारा होता, लोक लपण्याचा प्रयत्न करू लागलेले आहेत. आता कुठे लपायचं बघा, एवढा भयंकर वारा, कोणाला काही समजत नव्हतं. परंतु तुकोबाराय मात्र सगळ्यांना सांगत होते, आता आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्या, सगळा सांगावी विनंती माझी. तुकोबाराय म्हणतात, भगवंताचं नामचिंतन तुकोबाराय करतायत. सगळे लोक त्यांच्याकडे पाहतायत आणि त्या सगळ्यांना तुकोबाराय सांगतात, आमचा प्राणनाथ आमच्या समोर उभा आहे आणि तो आम्हाला वैकुंठाला चल म्हणून बोलावतोय. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग, आता मला वैकुंठाला जायचंय. वैकुंठ श्रीरंग मोलवितो, वैकुंठ श्रीरंग मोलवितो, वाडा वेळ झाला पांडुरंग, वाडा वेळ झाला पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग, वाडा वेळ झाला उभा पांडुरंग. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय भगवंत तुकोबारायांना बोलवतायत. गरुडाचा फटकार होतोय. सुसाट्याचा वारा सुटण्याचं कारण गरुडाचा फटकार आहे. गरुडाचा फटकार होतोय. आकाश मंडपामध्ये सर्व देव देवता येऊन उभा राहिलेला आहे. रामाला ज्यावेळेस स्वरूपामध्ये विलीन व्हायचं त्यांनी ठरवलं, त्यावेळेस सुद्धा ह्या देव
देवता आल्या होत्या, पण आता राम नाही, तुका राम वैकुंठाला जाण्यासाठी निघालेले आहे. दिव्य विमान आलेलं आहे, सर्व देव देवता त्या ठिकाणी जमलेले आहेत, साधू संत त्या ठिकाणी आलेले आहेत, भगवान शंकर आलेले आहेत, संताधिक संतांनी उपस्थिती दाखवलेली, भगवान कबीर आलेले, महामुनी दत्तात्रय त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यांना तुकोबाराय हात जोडून म्हणतायत, निरोप देतायत, आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. आता आम्ही आमच्या गावाला जाणार, आता आम्ही तुमचा राम राम घेतो, तुमचा निरोप घेतो. आणि तुकोबाराय निघाले, तो भगवान परमात्मा दोन हात असे पुढे करून तुकोबारायांना बोलवतायत. भक्ता, तुला भेटण्यासाठी आलो रे. जे स्वप्न बऱ्याच वर्षापासून पोटामध्ये बाळगलं होतं, जो अर्थ पोटामध्ये बागवला होता, आज खऱ्या अर्थाने तो परिपूर्णतेला जाणार आहे. जे शब्द तुकोबारायांनी म्हटलेले आहेत, तुकोबाराय म्हणायचे, मला वैकुंठाला जायचंय, मला वैकुंठाला जायचंय. सहज जरी कोणी तुकोबारायांना विचारलं ना, कुठे चालला, वैकुंठाला चाललो. महिपती महाराजांचं वर्णन आहे, आणि म्हणूनच तुकोबारायची पत्नी आवली जेव्हा तुकोबाराय वैकुंठाला जाण्यासाठी निघाले आणि 2 मिनिट आवलीकडे आले, म्हटले अगं भगवंत आलाय, मला वैकुंठाला नेण्याकरता आलाय, चल येतेस का तू. आवलीने सांगितलं जावा, तो भरपूर काम पडलेली, मी नाही येणार, महेश गरबार आहे, दिवस भरत आलेलेच तुझे, आणि काही दिवसातच ती प्रसूत होईल, त्यामुळे मी काही येणार नाही. तुकोबाराय निघाले, पण पुढे गेल्यानंतर अजून आवली म्हणली, अहो जात नाही पण माघारी लवकर या बरं का घरी. एवढं पण म्हणून मोकळी झाली, कारण तुकोबाराय कधी पण म्हणायचे ना, मी वैकुंठाला चाललो. आवलीला वाटायचं आज पण तसंच म्हणतात की काय, पण आज खऱ्या अर्थाने तुकोबाराय वैकुंठाला जाण्यासाठी निघालेले आहेत, भगवंत त्यांना घेण्यासाठी आलेला आहे. जे तुकोबारायांनी ठरवलं होतं की माझा भगवान परमात्मा मला घेण्यासाठी येईल का, काही ऐसा पात्र होईल लाभासी, माझा भगवान परमात्मा माझ्यावर संतुष्ट होईल, देव माझ्यावर दया करेल का, मला सांभाळेल का, अंत समयी तो माझ्या समोर प्रगट होईल. आज सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली होती, आणि भगवान परमात्मा तुकोबारायांच्या समोर उभा आहे. त्याने दिव्य असं कपाळाला चंदन लावलेलं आहे, मस्तकावरती मुकुट धारण केलेला आहे, पिवळा पितांबर झळकतोय, आणि तुकोबारायांना त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा म्हणतोय, तुकोबा लवकर या, तुम्हाला भेटायचंय, मला अलिंगन द्यायचंय. तुकोबारायांना भेटण्याच्या उद्देशाने देव सुद्धा आसावला होता, एवढी भक्ती तुकोबारायांची होती. आणि त्या ठिकाणी तुकोबाराय धावतच निघाले, धावत निघाले. तुकोबारायांच्या एका हातामध्ये चिपळ्या होत्या, तुकोबारायांच्या एका हातामध्ये विणा होता, पगडी धारण केली होती मस्तकावरती, कपाळावरती ऊर्ध्वपुंड्र लावलं होतं, गळ्यामध्ये तुळशीची माळ होती. तुकोबाराय धावत धावत भगवंतापर्यंत निघालेले, भगवंताच्या दिशेने निघालेले. आणि तुकोबाराय निघाल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लोक पाहतायत. तुकोबाराय त्यांना सांगतायत, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. जाताना हा आशीर्वाद, हे वचन त्यांनी
मांडले. सर्वांच्या समोर नाचत नाचत तुकोबाराय निघाले भगवंताच्या दिशेने. उंच असं विमान होत, दिव्य असणारं ते विमान. ते पार्थिव नाही, विमान दिव्य विमान होत. आणि तुकोबारायांना त्या विमानामध्ये बसता येईना. तुकोबारायांना त्या विमानामध्ये बसता येईना. आता काय करायचं विचार पडला. तर जगाला खाणारा काळ तुकोबारांच्या समोर हात जोडून उभा राहिला. तुकोबा, तुम्हाला बसता येत नाही का? हो, तुम्हाला बसता येत नाही म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही माझ्या मस्तकावरती पाय द्या. काळ गुलाम सलाम करी तुकयाच्या घरी राबत असे. त्या काळाने सुद्धा तुकोबारांना सलाम केला. आणि त्या ठिकाणी काळ प्रगट झाल्यानंतर ब्रह्मदेव प्रगट झाले, ज्यांनी या संपूर्ण जगाला, या सृष्टीला निर्माण केलं, संपूर्ण जगाला ज्यांनी जन्म दिला असा ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाला. कारण आता सृष्टीच्या पलीकडे जायचं होतं, त्यामुळे सृष्टीला निरोप दिला पाहिजे म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि ब्रह्मदेव तुकोबारायांना म्हटले, तुकोबा, तुम्ही माझ्या खांद्याचा आधार घ्या. तेव्हा तुकोबारायांनी काळाच्या मस्तकावरती पाय दिला. जगा काळ घाय आम्ही माथा दिला पाय. मस्तकावरती पाय दिल्यानंतर ब्रह्मदेवाच्या खांद्याचा आधार घेतला. भगवंताने तुकोबारायांना हात दिला आणि तुकोबाराय दिव्य अशा विमानामध्ये आरूढ झालेले आहेत. भगवंताने तुकोबारायांना हृदयाशी धरलं. सार्थक झालं, जीवनाचं सार्थक झालं. आणि ते दिव्य असं विमान त्या ठिकाणावरून निघालेलं आहे. हे फक्त विमान, हा देव फक्त तुकोबारायांना दिसतो, बाकी कोणालाही दिसत नव्हता. सगळे पाहतायत तुकोबाराय विमान आकाशमार्गी कुठेतरी चाललेलं आहे. सगळी लोक पाहतायत, सगळे आकांत करतायत. कारण ज्या तुकोबारायांची संमती सगळ्यांना प्राप्त झाली होती, आता ते तुकोबाराय आपल्यातून निघून चाललेले आहेत. सगळा समाज हळहळला आणि सगळे आकांत करू लागले, तुकोबा तुकोबा तुम्ही आम्हाला सोडून चालला. आणि आता सगळ्यांना जाणीव झाली की आपल्या सर्वांना तुकोबानंतर कधीच पाहायला मिळणार नाहीत. ज्यांनी सगळ्यांना आपलंसं म्हणलं होतं, जे तुकोबारायांना त्या ठिकाणी आपलंसं मानत होते, ज्यांना तुकोबाराय मायबापासारखं वाटत होते, भगवंताच्या रूपासारखं वाटत होते, असे हे तुकोबाराय दिव्य देह धारण करून, मानव देह घेऊन, दिव्य गुण प्राप्त करून त्या ठिकाणी दिव्य विमानात बसून वैकुंठाला जाण्यासाठी निघालेले. आणि आता गरुडाचा फडत्कार सुरू होतोय आणि तुकोबारायांच्या वाणीमधून, मुखामधून शब्द बाहेर पडतायत. अंतकाळी विठू आम्हासी पावा, विठू आम्हासी पावा, सकाळी
म्हणतात तो भगवान परमात्मा आम्हाला अंतकाळ समयी पावला, अंतकाली विठू म्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, वाड वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रीरंग बोलावितो. ज्ञानेश्वर माऊली अशा पद्धतीने तुकोबारायांचं वैकुंठ गमन मी तुमच्या समोर ते चित्र मांडलेलं आहे. ठीक आहे. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि तुकोबाराय वैकुंठाला गेलेच. लक्षात. काही लोक त्याबद्दल वाद करतात, पण ज्यांना, मला तर असं वाटतं, ज्यांना काहीच ज्ञान नाही त्यांनी या गोष्टीमध्ये घुसू नये. ज्यांना घरामध्ये स्वतःची बायको मानत नाही, नीट बोलत नाही, त्यांनी तुकोबारायांवरती बोलू नये असं मला वाटतं. तुकोबाराय वैकुंठाला गेलेच. आणि मी तुम्हाला एक सांगेल, ज्या दिवशी आपल्या संतांविषयी कोणी विरोध करेल किंवा कोणी काही बोलेल ना, त्यावेळेस अजिबात सहन करायचं नाही. तुम्ही जर खरे वारकरी असाल ना, अजिबात सहन करायचं नाही. त्याला सांगायचं, तुझं तत्वज्ञान तुझ्या जवळच ठेव, आम्ही आमचं बघून घेऊ. तुकोबाराय कोण होते, काय होते ते तू आम्हाला सांगू नको. आमचे संत कोण होते आम्हाला माहीत आहे. आणि जो व्यक्ती तुकोबारायांवरती, संतांवरती आपल्या बोलल्यानंतर जर प्रत्युत्तर करत नसेल तर त्याने समजायचं हातामध्ये बांगड्या घातलेल्या का काय काय. मी सांगते तुम्हाला, आपल्या संतान, तुम्ही म्हणाल तुम्ही इतकं कसं बोलता, पण मी खऱ्या अर्थाने अशी लोक बोलतात म्हणून मी तुम्हाला बोलतेय. आपल्या संतांवरती जर कोणी विरोध करत असेल तर अजिबात सहन करायचं नाही, अजिबात नाही सहन करायचा. तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि गेलेच. लक्षात. याचे पुरावे, याचे प्रमाण मी तुमच्या समोर मांडलेले आहेतच. या ठिकाणी तुकोबारायांचा वैकुंठ गमन सोहळा मी तुम्हाला थोडक्यात सांगितला. आता तुकोबारायांचं नामस्मरण करू आणि पुंडलिक वरदाचा गजर करून सगळ्यांनी त्या ठिकाणी पुष्पवृष्टी करायची आहे. खाली बसून करता का? उभं राहून खाली बसूनच करा. सगळ्यांनी तुकोबाराय तुकाराम
भूषणा शान खंडना अमृत अशना अमृत अशना शत्रुशासना पोहोचले नाही त्यांनी फक्त तुकारामा एवढंच म्हणायचं माझे जप होत आहे.